अंबरनाथ येथे प्रस्तावित जैववैद्यकीय कचरा भस्मीकरण प्रकल्पावरून स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील हवेचे प्रदूषण वाढण्याची आणि विषारी वायूंचे उत्सर्जन होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्याने शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी ठाम भूमिका स्थानिकांनी मांडली आहे. या बैठकीत आमदार बालाजी किणीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी एकमताने सांगितले की घनदाट लोकवस्तीच्या भागात असा प्रकल्प उभारणे धोकादायक ठरू शकते. या प्रकल्पामुळे श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि इतर दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पर्यावरणीय संतुलन बिघडण्याचा धोका देखील व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात असा प्रकल्प उभारण्यास स्पष्ट विरोध दर्शवला असून त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे. स्थानिकांच्या मते अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्यापूर्वी नागरिकांचा सहभाग आणि स्थानिक पातळीवरील जनमत विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. पारदर्शकतेचा अभाव आणि समन्वयाची कमतरता यामुळेच असे प्रश्न निर्माण होतात, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. एकंदरीत हा वाद केवळ विकास प्रकल्पाचा नसून नागरिकांच्या आरोग्य, पर्यावरण आणि भविष्यासंबंधी असल्याने शासनाने सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेणे गरजेचे ठरणार आहे. अन्यथा येत्या काळात या मुद्द्यावर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.